सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्नाच्या मंगल क्षणी सनईचे सूर, मंत्रोच्चार, आनंदाचा उत्सव आणि अचानक वराचा कान पिळला जातो. ही फक्त मजा आहे का, की यामागे दडलेला आहे एखादा गूढ संस्कार? कानपिळी ही शिक्षा नाही, आयुष्यभराच्या नात्याची जबाबदारीची कानात कुजबुजून सांगणारी एक परंपरा आहे. पण माहिती आहे का, ही परंपरा कोणत्या पुराणात सांगितलेली आहे, की फक्त लोक परंपरेतून आलेली आहे? चला तर मग आज जाणून घेऊया लग्नातील कानपिळीचे संस्काराचे खरे महत्त्व आणि तिचा आध्यात्मिक अर्थ. लग्न म्हणजे दोन जीवाचे, दोन कुटुंबाचे पवित्र मिलन. मंत्रोच्चार, मंगलाष्टक, आशीर्वाद आणि आनंदाचा सोहळा. आणि या सगळ्यात अचानक मजेशीर क्षण येतो. वराचा कान पिळला जातो. सगळे हसतात, टाळ्या वाजवतात. पण कधी विचार केला आहे का, ही फक्त गंमत आहे का, की यामागे दडलेला आहे एखादा संस्कार? धर्मशास्त्रामध्ये आणि ग्रहसूत्रामध्ये विवाह संस्कार, सप्तपदी, लाजाहोम, कन्यादान याचा उल्लेख केलेला आहे. परंतु कान पिळणे ही कृती शास्त्रोक्त विधी म्हणून नमूद केलेली नाही. कानपिळी ही पुराणावर आधारित विधी नसून सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरा आहे, जी प्रेमाने आणि जबाबदारीने जाणीव करून देण्यासाठी केली जाते. म्हणजे ही एक लोकपरंपराच आहे. पुराणात उल्लेख आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो, हे पुराणात उल्लेख आहे का? तर ही कोणत्या पुराणात नाही आहे. शिवपुराण, विष्णुपुराण किंवा इतर पुराणात कानपिळीचा थेट असा उल्लेख नाही. शास्त्रोक्त विधी नसून ही लोक परंपरेतून आलेली एक सुंदर रूढी आहे. पण आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक कृतीमागे एक भाव असतो आणि तो भावच या परंपरेला पवित्र बनवतो. आता कानपिळे म्हणजे काय? महाराष्ट्रात किंवा भारतातील अनेक भागामध्ये वधूचा भाऊ वराचा कान हलकेच पिळतो. हे रागाने नसते, प्रेमाने दिलेली आठवण असते. कशाचं हे आहे? जबाबदारीची जाणीव म्हणजेच कानपिळी एक प्रतीक आहे. आता तू आमच्या मुलीची काळजी घे, तिला सुख दे, संसार प्रेमाने सांभाळ आणि माझ्या बहिणीला चांगलं वागव म्हणून एक शब्दाविना दिलेला संदेश आहे. जणू काही कानात सांगितले जाते, सावध राहा, जबाबदार राहा. वातावरण हलके करण्याचा एक हेतू लग्न म्हणजे भावनिक क्षण. कन्यादानाच्या वेळी डोळ्यात पाणी येतं. अशा वेळी कानपिळीसारखी मजेशीर प्रथा हास्य आणि आनंद निर्माण करते आणि समारंभ अधिक संस्मरणीय बनतो. ह्याच्यासाठी सुद्धा ही परंपरा असेल, असं लोकपरंपरा असेल असं वाटतं. जबाबदारीची जाणीव म्हणजे कान पिळणे. आता तू आयुष्याची मोठी जबाबदारी स्वीकारतो आहेस, नीट वाग, संसार सांभाळ असा प्रेमळ इशारा असतो. लग्नानंतर अहंकार न ठेवता संयमाने समजुतीने संसार करावा अशी आठवण करून देणारी कृती म्हणजे कानपिळी याचा संस्कार असं वाटतं. कान पिळताना मोठे मंडळी हसत हसत सूचना देतात. यात राग नसतो, तर प्रेम आणि काळजी पण असते. ही परंपरा महाराष्ट्रासह भारतातील विविध भागात आढळते. काही ठिकाणी वधूचा भाऊ हे कान पिळतो आणि त्याला आहेर सुद्धा तिकडून वर पक्षाकडून वधूच्या भावाला ज्यानं हे कान पिळतं त्याला आहेर सुद्धा दिला जातो कानपिळीचा संस्कार झाल्यानंतर. थोडक्यात काय तर लग्नातील ताण कमी करून आनंदी वातावरण तयार करण्यासाठी ही प्रथा असते. आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक कृतीमागे एक अर्थ असतो. कानपिळी ही केवळ एक गंमत नाही, जबाबदारी, प्रेम, संस्काराची जाणीव करून देणारा क्षण आहे. आज आपण आधुनिकतेकडे धावत आहोत, पण या छोट्या छोट्या परंपराच आपल्या ओळखीच्या खरा ठेवा आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या लुप्त होत चाललेल्या परंपरा जपायला हव्यात, तर नक्की हे व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येकाला या सुंदर संस्काराचा खरा अर्थ समजेल. कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या लग्नात किंवा घरात कानपिळीची परंपरा आहे का आणि ती कोण करतं? आपल्या संस्कृतीवरील चर्चा जीवन ठेवूया. कमेंटमध्ये लिहा, जय परंपरा. अशाच परंपरा मागील गूढ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ समजून घेण्यासाठी चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा. परंपरा या फक्त विधी नसतात, त्या आपल्या संस्काराचा श्वास असतात. लग्नातील कानपिळी हा केवळ एक हसरा क्षण नाही, आयुष्यभराच्या नात्याची जबाबदारी प्रेमाने कानात सांगणारा एक आशीर्वाद आहे. आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपण अनेक गोष्टी विसरत चाललो आहेत, पण आपल्या संस्कृतीचे हे छोटे संस्कार आपल्याला माणुसकी, प्रेम, कुटुंबाचे मूल्य शिकवतात. तुम्हालाही वाटत असेल की या आपल्या सनातन परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला पाहिजेत. हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. लग्नातील कानपिळी ही शिक्षा नाही, प्रेमाचा स्पर्श आहे, जबाबदारीची आठवण आहे, संस्काराची शिकवण आहे. आपल्या परंपरा लहान असतात, पण त्या मागील अर्थ खूप मोठा असतो. आपण सर्व मिळून आपली संस्कृती जपूया, संस्कार जपूया आणि आपल्या मुळाशी नातं घट्ट ठेवूया.